येळकोट येळकोट जय मल्हार. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आहे आमच्या गावातील गोंधळाचा. तर मंडळी नमस्कार. एस फॉर श्रीकांत म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आमच्या गावातील वार्षिक गोंधळ. चला तर मग पाहूया त्या व्हिडिओमधील काही क्षणचित्र. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. वार्षिक गोंधळ तसंच गाव टाकणी हा एक प्रकार असतो, पण त्या गाव टाकणी हा प्रकार बघायला मी गेलो नव्हतो. तर मी फक्त गोंधळाचाच व्हिडिओ केला आहे. चला तर मग पाहूया गोंधळ आमच्या गावातील. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ते पांढरं दाबायला विसरू नका. चला तर मग पाहूया आत्ता व्हिडिओ. तुमच्याबरोबर मी सुद्धा पाहणार आहे.
देवाला आमंत्रण, साधू संताला आमंत्रण, वाडवडिलाला आमंत्रण, चेड्या पित्राला आमंत्रण, गावच्या गाव देवाला आमंत्रण, गावच्या गाव देवीला आमंत्रण, जाग्यावाल्या देवाला आमंत्रण, रानामाळ्यातल्या देवाला आमंत्रण, शेतामाळ्यातल्या देवाला आमंत्रण, साधू संताला आमंत्रण. गोंधळ म्हटलं तर हा 33 कोटी देवाच्या नावाचा गोंधळ आहे. गाव गोंधळ जरा गावात गोंधळ नांदले. कुलस्वामी देवाची या आपल्या गाव देवाची शांतता करण्यासाठी गोंधळ सालाबादप्रमाणे गोंधळ घातलेला आहे. अशा अंबाबाईचे गोंधळ म्हणल्यास हो मदनमली हो दैवता 33 कोटी देवाची मूळ माता आदिमाया शक्ती अवतार या पार्वतीचा या म्हणता यमाई झाली जा म्हणता जा नाही झाली तू म्हणता तू काही झाली तुळजापूरला गेली भवानी झाली मांडरला गेली काळूबाई झाली कोल्हापूरला गेली महालक्ष्मी झाली सौंदर्यला गेली यल्लामा झाली पुण्याला आली पर्वती झाली वडीला गेली सप्तशृंगी झाली घाटात आली वाघ झाली कारल्याला गेली एकनाथवाडी मुंबईला गेली मोहम्मद झाली विराटला गेली जीवदानी झाली अलिबागला आली कळंब झाली चौलला गेली चंपो झाली रेवदंडा गेली शीतळा झाली नागोटला गेली जोगेश्वरी झाली रायगडला गेली भवानी आई नापोली जागेला गेली अंबाबाईनी वाघशे फिरवला अंबाबाईनी दैत्याचं खंडन केलं भोळ्या भक्ताचं रक्षण केलं त्या ठिकाणी अंबाबाईच्या नावाने 5 नामाचे गोंधळ कार्य केलेले आहे. ह्या दरबारात चाललेले आहे भोळ्या भक्ताच्या दरबारात चालू आहेत. अंबाबाईची गुण सांगे तशी आपल्या नाथसाहेबांची गुण कुडकुड होते कुडकुड नाही तुला मला सांगा गोंधळी बघ नाथ भैरवनाथ आपल्या कोकण भागाला भैरदेव म्हणतात आणि आपल्या देश भागाला भैरवनाथ म्हणतात. हा भैरवनाथ कसा आहे माहिती का तुम्हाला? कसा आहे अव काळाचा काळ त्यानं फोडीने पाताळ आला शेषाला तो काळ काळू राणीचा भरतार या शिवशंकरन दंडभुजा आपटल्या या भैरवनाथाची उत्पन्न केली काळा शिवग्र दैत्य मारण्यासाठी. बरोबर आहे. या भैरवनाथाचे ठिकाण काशी करणं सोनारी करणं आपापुरी करणं मसवाडा करणं खरसुंडी करणं जावली करणं कारुंड्या करणं रत्नागिरीच्या ज्योतिबा करणं सुवाईसरच्या बीजच्या पुष्पबा करणं हरेश्वर भैरवनाथ करणं डवराचा बाजा केला तिरसुलावला गुलाल शिवदोली चांगला गजर केला. त्या आता ठिकाणी नाथसाहेबाच्या नावाने 5 नामाचे भराड झालेले आहे. भराड या मुलामुलीच्या या भोळे भक्त दारात वागेश्वरच्या दारात चाललेला आहे. अंबाबाची मुलं सांगे घामाने उतरला पहिल्या प्रथम हा खंडेरा कसा आहे माहिती का तुम्हाला? कसा आहे अहो घेऊन गोळा देऊन गोळा त्यानं सारं जग केलं गोळा नाहीतर तो अग्नीचा गोळा ज्याने गेला त्याच्या भंडाराचा मान त्याच्या घरी चांदी सवर्णाची खान ज्याने गेला त्याच्या भंडाराचा अपमान त्याची मुरगळतो कोंबडेवाणी मान त्याच्या जीवाची करतो घाण त्याला हिडवतो रानोरा तिळभर भंडारासाठी खंडेरा 500 कोटी देतो आणि या घोडा मागच्या अंत करणं तर देतो आणि नाही पुसून नेतो. असं म्हणलं तर भावनशेणाचा बाप म्हणलं तर खंडेरा आहे. म्हणून तर या खंडेराची जागरण म्हणल्यास लाल अंबरी पाल पिंपरी नवदुर्ग शिवकर सातारा दावडी निमगाव जेजुरीकरण बाळ्याकरण धाब्याकरण त्यात म्हणतात गणपती आणि सरस्वती. म्हणून तरी गजरान गणपती मोरगाव सोडलं पाली सोडलं आणि या वाघमेश्वरच्या दारात तरी गोंधळकरण तरी कसा आलेला आहे. पहिला मी गण गाईला गाईला
सांगता गाव गोंधळी बा ही पाच जण कोण आहे माहिती का तुम्हाला? कोण आहे? ही अंबाबाईची भूत. पहिली भवानी खेकड्याची भोळे भक्त आहे बाबा. गाव गोंधळी बा पूर्वीच्या काळामध्ये अंबाबाईचा काकडा पाच पांडवांनी पादळ होता. ते सतयुगातले पाच पांडव, कलियुगातले पाच पांडव. गाव गोंधळी बा पाच पांडव म्हणावं त्यांची तुम्हाला नावं सांगितली पाहिजे. पहिल्या पांडवाचं नाव काय माहिती का तुम्हाला? कोण आहे? हा कोण आहे माहिती का? कोण आहे? हा म्हणला धर्मवीर. धर्मराजा काय काय बाबा? धर्मराज. धर्मराज सगळ्यात मोठा कोणता महाराजा नाटका बाबा? धर्मराजा तो पहिला म्हणून धर्मराजा. गाव गोंधळी बा ते झालं धर्मराजा. 2 नंबर देवाचं नाव काय आहे? 2 नंबरचा देव म्हणलं तर हा छोटा भीम. भीम दादा म्हणावते यांची गाडी कुठं आहे? त्यांची गद्दा लंडनला कधी पॉलिशला. तीन नंबर देव म्हणलं तर अर्जुन तात्या. अर्जुन नाव तर त्यांचा बाण फुटलेला आहे. त्यांचा बाण सध्या धर्मराजाच्या खाली ठेवला दिसत. साधा आणि भोळा. त्यांनी गाव केलं गोळा. त्यांनी सारा गाव केलं गोळा. या देवाचं नाव काय माहिती का तुम्हाला? काय हे? म्हणजे सदैव दादा. सदैव दादाकडे काय काम होतं? 4 भावाचं घोडं सांभाळायचं काम यांच्याकडे होतं. आता किती सांभाळतात? 5 नंबर देवाचं नाव काय माहिती तुम्हाला? सगळ्याचा लाडका बाबा चिकला खुसखुशीत कवळा. गाव गोंधळी बा या देवाचं नाव काय माहिती तुम्हाला? कसं हसते बाबा? हसतंय. हसतंय काय? या देवाचं नकुल दादा. नकुल दादा आहे. आवा 6 नंबर देव बाबा कुठून आला हो? हा 6वा देव कुठून आला? कुसून आलेला आहे बाबा. गाव गोंधळी बा हा कुठला देव माहिती का तुम्हाला? हा जेजुरीचा खंडेरा. 2 बायकावाला. देवाला हळदी कुंकू व्हा, ताट माग द्या, गोल फेरी मारून या आणि तेल घाला आणि 100 रुपये मला द्या. आपापली दक्षिणा ओळून ठेवायची. लाकडाचा मान आहे तुम्हाला. मोकळं पाय पडायचं नाही. दे. आणि एवढा तेल होते तेल कमी प्रत्येकाने पाय पडा, तेल घाला आणि मोकळं पाय पडू नका.
निवंदन अंबाबाईचा उद्या असं उचलायचं कपाळाला लावायचं. अंबाबाईचा वज उतरलं का उतरलं म्हणायचं. आता कुलस्वामी देवाचं चांगलं कुलस्वामी देवाचं चांगलं उतरलं का अंबाबाईचा वज उतरलं का. आता सोड देवा आम्हाला झाल्या मार्गाला पावन तो उत्तराखंड लांब पडला गेला. पाणी घ्या. असं 3 वेळा पाणी सोडायचं. एकच का बसव. दूध घ्या, दुधाची धार लावा आणि शांत करा. संकेत हे जरा तिकडे तेलाचं आणि मिठाचं तिकडे घ्या. 50 किलो मटण वेगळा घेऊन या. आता हा प्रसाद प्रसाद दुसरं काय नाही. बसा थांबा. उचला हे सगळं उचला.